समास 7वा. अधोर्ध निरूपण. श्रीराम. नाना विकाराचे मूळ, ते हे मूळ मायाच केवळ. अचंचळीचे चंचळ, सूक्ष्म रूपे. श्री समर्थ म्हणतात की अनेक विकारांचे मूळ मायाच फक्त आहे. निश्चळ असा परब्रह्माच्या ठिकाणी तो चंचळ पण अतिसूक्ष्म रूपाने असते. मूळ माया जाणीवेची, मुळींच्या मूळ संकल्पाची. ओळखी षड्गुणेश्वराची, येणेची न्यावे. जाणीव म्हणजे मूळ माया होय. ब्रह्माच्या ठिकाणी जो मूळ संकल्प उठला तीच मूळ माया होय. तिलाच षड्गुणेश्वर्य संपन्न असे म्हणतात. प्रकृती पुरुष शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणती. परी ते अवघी जगज्योती, मूळ त्यासी. प्रकृती पुरुष शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर इत्यादी नावांनी तिला ओळखतात, पण ती जगज्योती म्हणजे मूळ जाणीवच होय. संकल्पाचे जे चळन, तेची वायोचे लक्षण. वायो आणि त्रिगुण आणि पंचभूते. संकल्पाचे जे चलन तेच वायूचे लक्षण स्वरूप होय. वायू, त्रिगुण आणि पंचमहाभूते एकच जाणावी. पाहता कोणी एक वेळ, त्याच्या मुळ्या असती खोल. पत्रे पुष्पे फळे केवळ, मूळच पासी. एखादा वेल पाहिला तर त्याच्या मुळ्या खोल गेलेल्या असतात. त्या मुळ्यांच्या मुळेच वेलाला पाने, फुले, फळे लागतात. याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग. नाना स्वाद अंतरंग, मुळामध्ये. इतरही त्या वेलाच्या ठिकाणी जे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद इत्यादी दिसून येतात, त्यांचे अंतरंग मुळामध्येच असते. तेची मूळ फोडून पाहता, काहीच नाही वाटे आता. पुढे वाढता वाढता दिसो लागी. पण तीच मुळी फोडून पाहिल्यास तिथेच काहीच दिसून येत नाही. त्यामुळे त्यात काही नाही असेच प्रथम वाटते, पण पुढे जसजशी वेलाची वाढ होते तसे हे सर्व स्पष्ट दिसू लागते. कड्यावर वेल निघाला, अधोमुखे बळे चालिला. फापावून पुढे आला, भूमंडळी. एखाद्या कड्यावरही कधी कधी वेल निघतो, जो जोमाने खालच्या बाजूकडे वाढू लागतो. तो फोफावून पुढे खूप विस्तार पावतो व जमिनीपर्यंत येऊन पोहोचतो. तैसी मूळ माया जाण, पंचभूते आणि त्रिगुण. मुळी आहेत हे प्रमाण, प्रत्यये जाणावे. मूळ माया ही त्याप्रमाणेच जाणावी. तिच्यातच पंचमहाभूते आणि त्रिगुण प्रथम अत्यंत सूक्ष्म रूपाने असतात. हे अनुभवानेच जाणून घ्यावे. अखंड वेल पुढे वाढला, नाना विकारी शोभला. विकारांचा विकार झाला, असंभाव्य. असा हा वेल पुढे अखंड वाढू लागला. तो नाना विकारांनी शोभू लागला. त्या विकारातून आणखी असंभाव्य विकार उत्पन्न झाले. नाना फडगरे फुटली, नाना झुंबाडे वाढली. अनंत अग्रे चालिली सृष्टीमध्ये. त्याला अनेक शाखा फुटल्या, अनेक समुदाय वाढले आणि या सृष्टीमध्ये त्याची अनंत अग्रे पसरत चालली. कित्येक फळे ती पडती, सवेची आणिक निघती. ऐसी होती आणि जाती, सर्व काळ. कित्येक फळे गळून पडली, त्याचबरोबर आणखी नवीनही लागली. त्याप्रमाणे कित्येक वेल आले आणि गेले. एक वेलची वाळले, पुन्हा तेथेची फुटले. ऐसे आले आणि गेले, किती एक.
काही वेल वाळले, नंतर तेथेच दुसरे फुटले. याप्रमाणे कित्येक वेल आले आणि गेले. पाने झडती आणि फुटती, पुष्पे फळे तेनेची रीती. मध्ये जीव हे जगती असंभाव्य. वेलाची जुनी पाने गळून पडतात, नवीन फुटतात. त्याचप्रमाणे फुले फळे ही पहिली गळून पडतात आणि नवीन फुटतच असतात. मध्यंतरी असंख्य जीवांची उत्पत्ती होतच असते. अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो. ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा. कधी कधी संपूर्ण वेलच करपून जातो, पण परत मुळापासून पुन्हा उगवतो. याप्रमाणे विचार करून व प्रत्यक्ष अनुभवाने सर्व जाणून घ्यावे. मूळ खाणोन काढिली, प्रत्यये ज्ञाने निर्मूळ केले. तरी मग वाढणेची राहिले सकळ काही. वासनामय मूळ खाणून काढले, स्वस्वरूपानुभवाने निर्मूलन केले म्हणजे मूळच नष्ट झाले की मग वेलाची वाढच संपूर्ण बंद पडते. मुळी बीज, शेवटी बीज, मध्ये जळरूप बीज. ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला. सगळ्यांच्या आधी मुळात बीज असते, शेवटीही बीजच राहते. मध्ये जड रूपाने नानापत्री, पुष्पे, फळे या रूपाने ही बीजच विस्तारलेले असते. या प्रकारे त्या बीजाचाच हा सर्व स्वाभाविक विस्तार असतो. मुळामधील ज्या गोष्टी सांगता हे बीज सृष्टी. जेथील अंश तेथे कष्टी न होता जातो. मुळात काय आहे हेच बीजापासून झालेली पाने, फळे इत्यादी बीजांमध्ये दिसत नसूनही प्रकट करीत असतात. काहीही कष्ट न पडता जिथला जो अंश असतो तेथे तो व्यवस्थितपणे जातो. जातो येतो पुन्हा जातो, ऐसा प्रत्यय वृत्ती करीतो. परंत आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. याप्रमाणे जीव जातो येतो पुन्हा जातो, याप्रमाणे येरझारा करीतच असतो. परंतु जो आत्मज्ञानी असतो तो मात्र जन्म मृत्यू असणारा असा होत नाही. न घडे ऐसे जरी म्हणावे, तरी काही तरी लागे जाणावे. अंतरीच परी ठावे, सकळास कैचे. आत्मज्ञानाच्या बाबतीत असे घडत नाही असे जरी आपण म्हटले तरी त्यालाही काहीतरी म्हणजे सतत अनुसंधानादे करावेच लागते. हे ज्याचे त्याला अंतर्यामी माहीत असते. पण सर्वांना ते कसे कळणार? तेनेसीच कार्य भाग करीती, परंतु तयास नेणती. दिसेना ते काय करीती, बापुडे लोक. अंतरात्म्याच्या बळावर सर्व लोक कार्यभाग करीत असतात, तरी ते त्याला जाणत नाहीत. पण लोक तरी बिचारे काय करणार, कारण तो तर दिसत नाही. विषय भोग तेनेची घडे, तेने वीण काहीच न घडे. स्थूळ सांडून सूक्ष्मी पवाडे, ऐसे पाहिजे. प्राणी अंतरात्म्यामुळेच विषयभोग घेऊ शकतात, त्याच्याशिवाय तर काहीच पडू शकत नाही. म्हणून स्थूळ देहास सोडून सूक्ष्माचा विचार केला पाहिजे. जो आपलेची अंतर, तद्रूपीची जगदांतर. शरीर भेदाचे विकार वेगळाले. जो आपल्या अंतरी आहे तोच जगाच्या अंतरी आहे. दोन्हीकडे अंतरात्मा एकच आहे. शरीर भेदामुळे तो वेगळा दिसतो. आंघोळीची आंघोळीस वेदना, एकची एकीस कळेना. हात पाय अवयव नाना, येणेची न्याये. एका बोळेचे दुःख त्या बोटालाच फक्त जाणवते, दुसऱ्या बोटाला ते कळत नाही. हातपाय इत्यादी अवयवांचेही तसेच आहे. अवयवाचे अवयव नेणे, मातो परांचे काहे जाणे. परांतर या कारणे जाणवेना.
एका अवयवाचे दुःख दुसऱ्या अवयवालाही कळत नाही, तेथे दुसऱ्या माणसाचे काय जाणवणार? म्हणून लोकांचे अंतःकरणही या प्रकारेच जाणत येत नाही. ये काची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रे भेद दिसती. खुडिली तितुकीच सुकती, येर ते टवटवीत. एकाच पाण्याने सर्व वनस्पतींचे पोषण होते. अंकुर फुटल्यावर वनस्पतीतील भेद कळून येते. त्यांचा जेवढा भाग खुडावा तेवढाच फक्त सुकतो, न खुडलेला टवटवीत राहतो. येणेची न्याय भेद झाला, कळेना एकाचे एकाला. जाणपणे आत्मयाला भेद नाही. त्या न्यायानेच वस्तूत भेद उत्पन्न झाला. एकाचे दुसऱ्याला कळत नाही, पण जाणीव रूपाने आत्म्यामध्ये भेद नाही. आत्मत्वी भेद दिसे, देह प्रकृती करिता भासे. तरी जाणतीची असे बहुतेक. आत्म्याच्या ठिकाणी जो भेद दिसतो तो देहाच्या प्रकृतीमुळे दिसतो. प्रत्येकाच्या ठायी दिसणारा वेगळेपणा हा देह स्वभावामुळे होय, हे बहुतेकांना माहीत असते. देखोन ऐकोन जाणती, शहाणेत अंतर परीक्षिती. धूर्त ते अवधेच समजती, गुप्त रूपे. बहुतेक लोक पाहून आणि ऐकून जाणतात, पण शहाणे असतात. ते अंतरंगाची परीक्षा करून जाणतात. धूर्त लोक सर्वच जाणतात, पण गुप्त रूपाने म्हणजे उघड बोलून दाखवत नाहीत. जो बहुतांचे पालन करी, तो बहुतांचे अंतर विवरी. धूर्तपणे ठाऊके करी, सकळ काही. जो अनेकांचे पालन करतो, अनेकांचे अंतरंग तपासून पाहतो, त्याला धूर्तपणामुळे सगळा काही ठाऊक असतो. आधी मनोगत पाहती, मग विश्वास धरीती. प्राणी मात्र येणे रीती, वर्तत आहे. लोक दुसऱ्याचे मनोगत आधी जाणून घेतात आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवतात. सर्व प्राणी मात्र या पद्धतीने वागत असतात. स्मरणामागे विस्मरण, रोकडे प्रचित प्रमाण. आपले ठेवणे आपण, दुखता आहे. स्मरणानंतर विस्मरण होतच असते, याची रोकडे प्रचिती सर्वांना येत असते. त्यामुळे आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही. आपलेच आपणा स्मरेना, बोलिले ते आठवेना. उठती अनंत कल्पना, ठाऊक्या कैच्या. आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही, आपण काय बोलतो तेही आठवत नाही. त्यामुळे मनात अनंत कल्पना उठत असतात, पण त्या कशा लक्षात राहणार? ऐसे हे चंचल चक्र, काही नीट काही वक्र. झाला रंक अथवा चक्र, तरी स्मरणा स्मरणे. असे हे स्मरण विस्मरणाचे चक्र सारखे सुरू असते. त्यात काही सरळ असते, काही वाकडे असते. रंक असो वा इंद्र असो, कोणालाही स्मरण विस्मरण हे होतच असते. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव. स्मरण विस्मरणे मानव, वर्तती आता. स्मरण म्हणजे देव, तर दानव हे विस्मरण रूप आहेत. मानवात हे दोन्ही प्रकार असतात, म्हणजे कधी स्मरण तर कधी विस्मरण असा प्रकार त्यांच्या जीवनात दिसून येतो. म्हणून दैवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी. प्रचित मानसी आणावी, विवेके सहित. म्हणूनच मानव संपत्ती ही 3 प्रकारची असते, दैवी प्रकृतीची अथवा दानवी स्वरूपाची. विवेकाने आपल्या मनात याची प्रचिती पाहावी. विवेके विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा. नेत्रे नेत्रीची पाहावा, दर्पणींचा. विवेकाने सारासार विवेक जाणावा, अंतरात्म्याने आत्मा ओळखावा. आपल्या डोळ्यांनीच आरशातील डोळा पाहावा.
स्थूळे स्थूळ खाजवावे, सूक्ष्मे सूक्ष्म समजावे. खुणेने खुणेसी बाणावे, अंतर्यामी. स्थूलाने स्थूळ खाजवावे, सूक्ष्माने सूक्ष्म जाणून घ्यावे. खुणेनेच अंतर्यामी खून बाणून घ्यावे. विचारे जाणावा विचार, अंतरी जाणावे अंतर. अंतरे जाणावे अरांतर, हौनिया. विचाराने दुसऱ्याच्या मनातील विचार जाणावा. आपल्या अंतरंगावरून लोकांचे अंतरंग जाणावे. दुसऱ्याच्या अंतरंगाशी समरस होऊन ते जाणून घ्यावे. स्मरणा माझी विस्मरण, हेची भेदाचे लक्षण. एक देसी परिपूर्ण होत नाही. अंतरात्मा सर्वत्र आहे, या स्मरणाचे विस्मरण होऊन मी तू इत्यादी भेद निर्माण होतो. हा भेद एक देशीपेक्षा असल्याने तो परिपूर्ण म्हणजे खरा नव्हे. पुढे सिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे. पुढे स्मरे मागे विस्मरे, सकळ काही. पुढचे शिकत पण मागचे विसरतो. पुढे उजेड असतो पण मागे अंधार असतो. माणूस पुढचे स्मरतो आणि मागचे सर्व काही विसरतो, अशी त्याची स्थिती असते. तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण. उभयता शरीर जाण, वर्तती आता. तुर्यास्था म्हणजे स्मरण असे जाणावे, तर सुषुप्ती अवस्था म्हणजे विस्मरण होय. या दोन्ही अवस्था माणसांच्या देहात राहतात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे अधोर्थ निरूपण नाम समास 7वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अधोर्थ निरूपण नाम समास 7वा समाप्त.